नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये सांडगी मिरची करतोय। आता सांडगी मिरची म्हणजे काय? उन्हात वाळवून टिकवून ठेवलेली भरलेली मिरची। भाकरी, डाळ, भात, चपाती बरोबर खायला अप्रतिम लागते। त्यासाठी करायचं काय? अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या। आता तुम्ही म्हणाल नक्की कोणत्या? हिरव्या मिरच्या म्हणजे मिरच्यांचे बरेच प्रकार आहेत। तिखट, कमी तिखट, जाड, बारीक। आता यातील तुम्हाला कोणत्या मिरच्या घ्यायच्या असतील त्या घ्यायच्या आणि घेतलेल्या मिरच्या मात्र पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या। धुतल्यावर मिरच्यांतील पाणी गाळून मिरच्या चांगल्या स्वच्छ पुसून सुक्या खडखडीत करून घ्यायच्या। आता सांडगी मिरच्यांचे पण बरेच प्रकार आहेत। ताकातली मिरची, मिठातली मिरची। बोलता बोलता आपण घेतलेल्या सर्व मिरच्या छान धुवून स्वच्छ पुसूनही घेतलेल्या आहेत। आता पाहूया ह्या मिरच्या भरण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। वाटीभर धणे घेतले आहेत। जितक्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानुसार सर्व साहित्य घ्यायचं। पाव वाटी मोहरीची डाळ, 2 मोठे चमचे जिरं, चमचाभर बडीशेप। बडीशेप ऑप्शनल आहे, तुम्ही ती स्किपही करू शकता। चमचाभर मेथीचे दाणे, चमचाभर हिंग, त्याचबरोबर चमचाभर हळद आणि मीठ। मिठाचं प्रमाण यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतं। आता हे सर्व साहित्य गरम करण्यासाठी तवा किंवा पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आपण घेतलेलं सर्व साहित्य म्हणजेच धणे, मोहरीची डाळ, जिरं, बडीशेप, मेथी घालून हे घातलेलं सर्व साहित्य चांगलं गरम करून घ्यायचं। आपण केलेली मिरची चांगली वर्षभर टिकणार आहे, त्यामुळे हे घेतलेलं सर्व साहित्य चांगलं गरम करून घ्यायचं। साहित्य गरम करून घेतल्यामुळेच मसाल्याला छान चव येते आणि त्याचबरोबर हे चांगलं टिकतं। आता हे सर्व साहित्य छान गरम करून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेलं हिंग, मीठ आणि हळद घालायची। पण त्यावेळेला गॅसची फ्लेम मात्र बंद करायची आणि आपण घेतलेलं सर्व साहित्य चांगलं असं गरम करून घ्यायचं। बरं, आता आपण हे गरम केलेलं सर्व साहित्य सुद्धा चांगलं थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावरच ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं। तुम्हाला हे जाडसर बारीक करायचं असेल तरीही चालेल, रवाळ बारीक करायचं असेल, एकदम बारीक करायचं असेल तरीही चालेल। हे पूर्णतः तुमच्या आवडीवर डिपेंड आहे। आपण मात्र हे सर्व साहित्य अगदी बारीक रव्यासारखं बारीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यावर हे सर्व साहित्य लिंबाच्या रसात अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। लिंबाचा रस घातल्यामुळे मिरचीला चवही चांगली येते आणि आपली मिरची चांगली टिकून राहते। आंबट, तिखट, खारट मिरची खायला अप्रतिम लागते। मिरच्या भरण्यापूर्वी घेतलेल्या सर्व मिरच्या अशा चिरून घ्यायच्या आणि घेतलेल्या सर्व मिरच्यांचे देठ अर्धे कापून घ्यायचे आणि मिरची चिरल्यावर आता मिरच्या तुम्हाला किती तिखट खायला आवडतात त्यानुसार मिरच्यांमधल्या तुम्ही बियासुद्धा काढू शकता आणि आपण केलेला हा मसाला या मिरच्यांमध्ये असा अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा। मसाला मात्र मिरच्यांमध्ये अगदी गच्च भरायचा। आता बघायला आपल्याला हा मसाला सुका खडखडीत वाटतो। मिरच्या आपण जरी बाहेरून पुसून घेतल्या असतील तरी आतून थोड्याशा ओल्याच असतात आणि या मिरच्यांच्या मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्तच असतं। त्यामुळे जसजशा मिरच्या सुकतात तसतसं मिठाचं पाणी होतं आणि हा सुका खडखडीत मसाला जसजशा आपण ह्या मिरच्या उन्हात वाळवतो, आपण भरलेला सुका खडखडीत मसाला छान घट्ट होतो। 5 ते 6 दिवसात मिरच्या वाळून सुक्या खडखडीत होतात। पाहू शकता आपल्या वाळवलेल्या मिरच्या तळून खाण्यासाठी तयार आहेत। बरं, आता ह्या मिरच्या तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो किंवा थोडीशी मीडियम ठेवायची आणि या सांडगी मिरच्या या गरम तेलात चांगल्या अशा तळून घ्यायच्या। गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर ह्या मिरच्या करपायला अजिबात वेळ लागत नाही। बरं, ह्या तळलेल्या मिरच्या अर्ध्या 1 तासाने पटकन मऊ सुद्धा होतात, त्यामुळे त्या आवर्जून हवाबंद डब्यात ठेवायच्या। गरम गरम डाळ, भात आणि ह्या सांडगी मिरच्या खायला अप्रतिम लागतात।
हो, तुम्ही भाकरी चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची सांडगी मिरच्यांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेलचं बटनही नक्की दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा. अशीच तुमची एखादी आवडती रेसिपी मला शेअर करा.